नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर. जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की जीवन म्हणजे काय आणि अखेर का भेटतं आपल्याला जीवन, तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देते. सायंटिफिकली आपल्याला माहीतच आहे की जीवन का भेटतं. आपण काही आपल्या मर्जीने या पृथ्वीतलावर आलेलो नसतो. आपल्याला आपल्या आईवडिलांची इच्छा होती म्हणून आणलं गेलं आहे. पण तरीही आपल्याला काही एवढ्या उत्तराने पोट भरत नाही, समाधानही वाटत नाही. आपला दिमागाचाच आपला बनला आहे आता की थोड्यावर काम भागत नाही. मॉडर्न जो झाला आहे आणि तेवढाच खुळा पण झाला आहे. का आपण स्वतःला आणि आपल्या दिमागाला आजूबाजूच्या गोंधळात एवढं गुरफटवून घेतो की त्याला स्वतंत्र विचार करायला संधी ठेवत नाही आणि मग दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधत फिरतो. कोणीतरी म्हटलं की जर मी जाता जाता या दुनियेला काही चांगलं देऊ शकलो तर माझं जीवन सार्थक झालं. मग त्याचं हे शब्द ऐकून मला असं वाटायला लागतं की मीही काहीतरी असंच करायला पाहिजे की सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, लोकांचं जीवन सोपं झालं पाहिजे. आणि असा विचार करता करता मग मी काय करू या प्रश्नावर विचारमंथन होतं. आणि काही उत्तर नाही मिळालं की मग स्वतःला कोसायला लागतात आणि वेडेवाकडे विचार करायला लागतो. असं वाटायला लागतं की काही उपयोग नाही आपल्या जिंदगीचा, जी काही करू शकत नाही. आणि मग ही भावना मनात एवढं खोलवर घर करून बसते ना की मग बस असं वाटायला लागतं की जर मी दुसऱ्यांच्या कामी आले नाही, काही करू शकले नाही, तर माझं जीवन काहीच कामाचं नाही. इथपर्यंत विचार पोहोचतात आणि असे विचार नकारात्मकता आपल्या जीवनात घेऊन येतात. तेव्हा मग आपलं मन म्हणतं जीवन म्हणजे हेच का जे मी रोज करते. मग वाटायला लागतं की असं जीवन नको रे बाबा, बस तेच आणि तेच करायचं, नको नको नको. खरं तर जीवन असंच असतं जसं आपण जगतो. उठणं, झोपणं, बोलणं, जे आहे ते काम करणं आणि ते आनंदानं करणं. पण नाही पटत आपल्याला. जीवन तर जगायचं आहे, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, पण घ्यायचा कसा ते कोणी सांगत नाही. खरं तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ही मान पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण आता या टेक्नॉलॉजीच्या युगात जास्तीत जास्त लोकांकडे स्वतःचा विचार करायला वेळच नाही. तसं बघायला गेलं तर या टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे, सुरळीत झालं आहे, खूप कष्ट कमी केले या टेक्नॉलॉजीने. पण दुसरीकडे जे स्वतःचा विचार करण्याइतपत मॅच्युअर नाहीत त्यांना फार गोंधळात टाकलं आहे. काम तर खूप कमी झालं आहे, पण वेळ कुठे जातो? मोबाईल हातात घेतल्यावर असा संपून जातो की मग ना जेवायला वेळ भेटतो ना ठरलेली कामं करायला. आणि जास्त वेळ स्क्रीनवरती घातल्याने आपल्यावरती रेडिएशन्स इम्पॅक्ट होतो. म्हणजे बेचैनी व्हायला लागते, चिडचिड वाढते, हे तर झालंच. पण सोशल मीडियावरती एवढा वेळ घातल्याने डोक्यात तेच चालू राहतं फोन बंद केल्यानंतरही. आणि त्यामुळे डीप थिंकिंग करणं तर दूरच, विचारांना दिशाच मिळत नाही आणि तिथून पुढे वाढायला लागते जीवनातील नैराश्य. आणि ही सायकल अशीच सुरू राहते. काही नाही सुचलं की फोन घेऊन बसायचं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयारच आहे आपला वेळ खायला. एकदा फोन हातात घेतला की 2-3 तास कसे जातात कळत नाही. आणि नक्कीच प्रत्येकाला काही ना काही कामं नक्कीच त्यात ठराविक वेळात करून टाकायची असतात. पण आपल्याला वाटतं एवढंच आहे ना, थोडा वेळ बघते आणि मग पटापट करते आणि मग वेळ संपवून जातो. आणि लक्षात येतं मला तर खूप काही करायचं होतं, आता हे करू की ते करू. मग एकदम स्वतःवर लोड आल्यासारखं जाणवतं आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टीमुळे जीवन अस्तव्यस्त होऊन जातं आणि अशी ही सायकल सुरूच राहते. त्यामुळे महत्त्वाचा सोडून क्षुल्लक विचार आपण करत राहतो व आपण जीवनात फ्रस्ट्रेशन आणि एन्झायटी वाढवून घेतो. आणि त्यातूनच असे नकारात्मक विचार दिमागात चिटकून बसतात की काय आहे जीवन. हे बघा, माझ्याकडे असं रहस्यमय काही असेल सांगायला असं बिलकुल नाही आहे. मला वाटतं जीवन खूप सोपं आहे, त्यात आनंद शोधायचा आणि आनंद घेत घेत वाटत वाटत जगायचं. नक्कीच जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात आपल्याला काही ना काहीतरी पर्पज पाहिजेच, ज्यामुळे आपल्याला जगताना दिशा मिळू शकेल. आणि एकदा का तुम्हाला तुमचा पर्पज सापडला ना, कळला ना, की हे रिकामे विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. आणि एकदा का आपला दिमाग चांगल्या गोष्टीमध्ये, कामाच्या गोष्टीमध्ये व्यस्त झाला ना, की मग आपल्या दिमागाकडे रिकामा वेळच उरत नाही वाईट आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायला. त्यामुळे आपल्या जीवनाचा पर्पज शोधा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा आणि काम करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब तर करणार ना सबस्क्राईब.